हाऊ टू गेट बॅलन्स डाएट. आपण संतुलित आहार कसा घ्यावा याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. टू इन्श्योर दॅट वी गेट अ बॅलन्स डाएट फ्रॉम द फूड वी गेट कॅन मेक फूड pyramid. All food which we eat classify into various groups. To ensure the balance diet from to make the pyramids. All the food classify various group. तर आपण संतुलित आहार घेत आहे का याच्यासाठी आपण पिरामिड केला गेला पाहिजे. आणि अन्न पदार्थ हे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये गटांमध्ये त्यांची काय केली पाहिजे आपण विभागणी केली पाहिजे. The pace of allotted to each food group in the pyramid depend upon the proportion in which it should include your diet. The pace of allotted the food group of the pyramid depend of the proportional should include the diet. प्रत्येक पदार्थाचा प्रमाणानुसार आपण त्यांची काय केली पाहिजे प्रत्येक पदार्थाची प्रमाणानुसार त्यांची आपण पिरामिड मध्ये विभागणी ही केली पाहिजे. Hence we can choose food from each group daily according to that pace allotted to pyramid. Choose the food the group daily according pace of the pyramid. मग त्या पिरामिडवर आपण जो बनवलं त्या पिरामिडवर आपण रोजच्या आहारामध्ये रोजच्या अन्न पदार्थांमध्ये आपण संतुलित आहार घेत आहे का त्या जागेवरून आपल्याला जो पिरामिड आपण ची जागा केली अन्न पदार्थ आपण किती घेतले पहिले पाहिजे त्याच्यावरून आपल्याला समजत होतं आपण रोजच्या आहारामध्ये संतुलित आहार घेत आहे का त्या पिरामिडवरून आपल्याला समजत असतं. इफ द पेज नंबर 53 फूड पिरामिड्स. आपण 53 पेज नंबरवर पाहिले तिथं काय दिलेलं आहे पिरामिड दिला गेलेला आहे अन्न पदार्थाचा पिरामिड दिला गेलेला आहे. मग तो आलटून पलटून आपल्या रोजच्या आहारामध्ये तसा जो पिरामिड दिला तसे आपले अन्न पदार्थ हे खाल्ले गेले पाहिजे. तो असतो संतुलित आहार म्हणजे बॅलन्स डाएट. ऑलवेज रिमेंबर मीन्स नेहमी लक्षात ठेवा. इन आवर नीड न्यूट्रिएंट्स इज मेड थ्रू द फूड वी ईट. Nutrients are the better utilized our the body. Hence the best way good health is taking balanced diet and avoiding deficiency of the nutrients. Our the need nutrients met food we eat the nutrients. Nutrients better utilize the body. Hence where the good health and avoid to deficiency. तर आपण जे अन्न पदार्थ खातो त्या अन्न पदार्थांपासून आपल्याला पोषक तत्व मिळत असतात आणि ते पोषक तत्व आपल्या शरीरासाठी उपयोगात पडत असतात आणि ते उपयोगी पडल्यापासून आपण अन्न पदार्थ चांगले खाल्ले आपल्याला पोषक तत्व चांगले मिळालं तर आपलं आरोग्य कसं राहत असतं चांगलं राहत असतं. आणि अवॉइड द डिफिशियन्सी म्हणजे आपल्याला खावं लागत नाही आपल्याला आजार हे लागत नाही. फायबर्स मीन्स तंतुमय पदार्थ. रिपीट सांगत आहे मी तुम्हाला. फायबर्स मीन्स तंतुमय पदार्थ. इफ वी सिलेक्ट डेली डाएट विच इंक्लूड व्हेजिटेबल्स फ्रूट स्प्राउट अँड cereal according to the pyramid we also get fiber the sufficient quantity. We select the daily diet include the vegetables sprouts cereals तो according to pyramid and fiber the sufficient quantity. आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण काय केलं पाहिजे भाजीपाला तसेच फळ हे आपण खाल्ले गेले पाहिजे. डाळी साळी हे बी आपल्याला खाल्लं पाहिजे. स्प्राउट म्हणजे कडधान्य हे बी आपण खाल्लं पाहिजे. त्याच्यापासून आपल्याला काय म्हणतात सफिशियंट क्वांटिटी ऑफ द फायबर म्हणजे आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये तंतुमय पदार्थ हे मिळत असतात. क्वेश्चन आहे तुम्हाला what trouble do not have to face? We do not get enough fiber our the daily diet. तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्हाला तंतुमय पदार्थ मिळाले तर खाऊ शकता सांगा तर मी सांगतो पा द स्टमक एच डू नॉट इझी फेसेस म्हणजे आपल्याला खाऊ शकतो पोट आपलं दुखू शकतं आणि आपल्याला जी
फिशेस म्हणजे जी विष्टा करताना काय होत असतो, आपल्याला तंतुमय पदार्थांचं प्रमाण कमी राहतं, विष्टा करताना आपल्याला त्रास हा होत असतो. What care must be taken to make sure that fiber is not lost, removed from the food eat. मग तुम्ही जे अन्न पदार्थातून फायबर्स हे नष्ट होणार नाही त्यासाठी तुम्ही काय काळजी घेणार? डू नॉट स्किन द फ्रुट्स, व्हेजिटेबल बार्किंग्स. म्हणजे आम्ही काय करू, जे फळ आहे त्याची फळांची काय काढणार नाही, स्किन म्हणजे साल काढणार नाही, असे आम्ही काळजी घेऊ शकतो. म्हणून जे तंतुमय पदार्थ असतात ते फायबर्स हे तंतुमय पदार्थ हे सर्वात महत्वाचे असतात. पण आपण तुमची आई चक्कीवर दळायला जात असते, ज्यावेळेस गव्हाचं पीठ असू द्या, गव्हाचं पीठ आणल्यानंतर आपण काय करत असतो, आपण ते दळल्यानंतर आपण चासणीने गाळून घेत असतो. ज्यावेळेस चासणीने आपण गाळत असतो त्याच्यातला जो बारीक बारीक कोंडा असतो तो आपण फेकून देत असतो. तो आपण काय करतो, जे गुरं असतात, गुरं त्यांना आपण प्राणींना आपण देत असतो. तसं केलं नाही पाहिजे, त्याला आपण कोंडा म्हणतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, फायबर. ते आपण काय केलं पाहिजे, ते मिक्स केलं पाहिजे. कशात? पिठामध्ये. मग त्याच्यामध्ये काय असतात, फायबर असतात, ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात. तर आता आपण पाहणार वॉटर. वॉटर मीन्स पाणी. Along with all the other nutrients, the body also needs the adequate supply of the water. For the purpose, we must drink milk, buttermilk, lemon juice, sherbet, fruit juice, plenty of water. Although the other body nutrients, we need the adequate quantities the waters. For the purpose, drink milk, buttermilk, sherbet, plenty of the drink. जसं आपल्याला पोषक तत्वांची गरज असते तसं आपल्याला पाण्याची बी काय असते, गरज असते. आपण पुरेशा प्रमाणामध्ये काय केलं पाहिजे, पाणी पिलं पाहिजे, सरबत पिलं पाहिजे, लेमन ज्यूस पिलं पाहिजे, बटर मिल्क म्हणजे ताक, असे पदार्थ प्लेंटी ऑफ म्हणजे भरपूर प्रमाणात आपण पिले पाहिजे. मॅलन्यूट्रिशन. मॅलन्यूट्रिशन मीन्स कुपोषण. Malnutrition. Malnutrition means kuposhan. Malnutrition occur when all the nutrients that body need are not obtained proper proportion from the diet. This happens when the person do not get sufficient food. His diet is not the balance. The malnutrition, the occur the nutrients that body need not the obtain the proper proportion of the diet. Happen person does not sufficient food when his diet not the balance. ज्या व्यक्तीला पुरेशा प्रमाणामध्ये अन्न मिळत नसेल, पुरेशा प्रमाणामध्ये संतुलित आहार मिळत नसेल, पुरेशा प्रमाणामध्ये त्याला जे पोषक तत्व पाहिजे शरीराला प्रमाणामध्ये ते पोषक तत्व पुरेशा प्रमाणात मिळत नसेल तर मग काय होत असतो, तो व्यक्ती काय होत असतो, malnutrition. Malnutrition means कुपोषण. लुक ॲट दिस पिक्चर. malnutrition आणि overnutrition. overnutrition म्हणजे अति पोषण. If one diet exceeds one need called the overnutrition. If one's diet exceeds need, जास्त प्रमाणात आपल्याला भूक बी नाही राहत, आपण जास्त प्रमाणात भूक नसताना अन्न खाणे त्याच्यामुळे काय होत असतं, overnutrition. overnutrition म्हणजे अतिपोषण हे होत असतं. लुक ॲट दिस पिक्चर. malnutrition and overnutrition. लुक ॲट दिस पिक्चर. तर नेक्स्ट पाहणार आहोत आपण जंक फूड. जंक फूड, chocolate, noodles, burger, pizza, chips, bottled soft drink, attractive packaged snack, as also ready fry foodstuff available in the market. Such vadas, pakoras, etc. are very tasty. We like them very much. The junk food, chocolate, noodles, burger, pizza, attractive snack, also ready fry food stuff available packet in market, vadas, pakoras, and the very tasty
मच आपण पाहतो जे जंक फूड असतात चॉकलेट, पेय, समोसा, कचोरी, वडापाव हे आपल्याला एकदम अट्रॅक्टिव्ह लागत असतात. ते तळलेले असतात म्हणून आपल्याला एकदम टेस्टी हे आपल्याला आवडत असतात. However, this foodstuff contain refined flour, sugar, oil, large proportion. However, this the foodstuff contain refined flour, sugar and large portion. त्याच्यामध्ये जेव्हा आपण वडाच खातो, पोकळा खातो, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात तेलाचं प्रमाण असतं, मैद्याचं प्रमाण असतं. ते शरीरासाठी आपल्याला कसं असतं चांगलं राहत नाही, त्याच्यापासून आपल्याला पोषक तत्व हे मिळत नाही, म्हणून जास्त खायचे नाही. When refined flour is made wheat, when sugar is made from sugar cane, many nutrients each wheat or sugar cane are lost the process. Hence all get from food energy and our hunger is satisfied. When the refined from the wheat or sugar cane, many nutrients wheat and sugar cane lost of nutrients we get from the food energy and hunger not satisfied. म्हणजे आपण पाहत असतो ज्यावेळेस गव्हाच्या पिठापासून मैदा तयार केला जात असतो, ज्यावेळेस प्रक्रिया होत असते त्याच्यापासून अनेक न्यूट्रिएंट जे पोषक तत्व असतात नष्ट होत असतात. ऊसापासून ज्यावेळेस शुगर केन साखर बनवली जात असते त्यावेळेस अनेक जे पोषक तत्व असतात ते नष्ट होत असतात. आणि आपण ज्यावेळेस तुम्ही कचोरी खा, समोसा खा, वडापाव खा, आपण ज्यावेळेस ते तळलेले असतात त्याच्यातून काय असतात पोषक तत्व हे नष्ट झाले असतात. ते पदार्थ आपण खातो त्याच्याने आपली फक्त काय मिळत असतं आपल्याला त्याच्यापासून फक्त ऊर्जा मिळत असते आणि आपली भूक ही भागत असते. नॉट न्यूट्रिएंट्स इन द बॉडी. तुमच्या शरीराला काय मिळत नाही, पोषक तत्व हे मिळत नाही. Naturally, if we eat a lot of junk food, we get insufficient quantity item and other group. The naturally lot of the junk food we eat insufficient quantity other food. तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जे जंक फूड खाल्ले, पकोडा, चॉकलेट, पेय, कचोरी, समोसा हे जास्त प्रमाणात खाल्ले तर दुसऱ्या पदार्थांपासून तुम्हाला जे अन्न पदार्थ हे तुम्हाला मिळत नाही, त्याच्यातले पोषक तत्व हे तुम्हाला मिळत नाही. If happen frequently, our body soon experience as shortage proteins, vitamins, and the minerals that may lead the malnutrition. If the junk food frequently, too soon the experience do not proteins, vitamins, and minerals due to lead the malnutrition. आणि वारंवार जास्त प्रमाणामध्ये आपण जंक फूड खाल्लं, कचोरी, समोसा, वडापाव, पकोडाच, पेय, चॉकलेट हे खाल्ल्यापासून आपल्याला बाकीचे अन्न पदार्थ आपण खात असतो त्याच्यापासून आपल्याला काय मिळत नाही, विटॅमिन मिळत नाही, प्रथिने मिळत नाही, प्रोटीन्स मिळत नाही, मिनरल्स म्हणजे खनिज आपल्याला हे मिळत नाही, म्हणून त्याच्यामुळे काय होऊ शकतं मालन्यूट्रिशन. मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषणपणा होऊ शकतो. जंक फूड इटन फ्रिक्वेंटली ऑल्सो causes obesity. Obesity is not good for the health. Junk food though frequently eat the obesity good not for the health. नेहमी आपण तळलेले पदार्थ खाल्ले, जंक फूड खाल्लं त्याच्यामुळे काय होत असतं ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हा होत असतो आणि लठ्ठपणा हा आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही. As such food do not supply all the necessary nutrients is called the junk food. As the food do not supply the nutrients necessary is called the junk food. ज्याच्यापासून आपल्याला काय मिळत नाही, पोषक तत्व हे मिळत नसतात त्यांना आपण काय म्हणतो जंक फूड असं म्हणत असतो. हाऊ टू अवॉइड ओबेसिटी. हाऊ टू अवॉइड ओबेसिटी लठ्ठपणा टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. हाऊ टू अवॉइड हाऊ टू अवॉइड ओबेसिटी लठ्ठपणा टाळण्यासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे. हॅव अ बॅलन्स डाएट. संतुलित आहार खाल्ला पाहिजे. फर्स्ट इट होल ग्रेन, इट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल इन स्पीड. आपण सगळी सकट फळं खाल्ले गेले पाहिजे, तसंच आपण भाजीपाला हे खाल्ले पाहिजे. इन्क्रीज यूज द बायसिकल.
लठ्ठपणा टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जास्त प्रमाणात सायकली चालवली पाहिजे. प्ले मोर आउटडोर गेम्स, आपण मैदानावर जास्त वेळ काय केलं पाहिजे, खेळलं पाहिजे. आणि काय असतो, लठ्ठपणा हा टळत असतो. डू नॉट ईट इफ आर नॉट हंग्री, भूक नसताना आपण खाल्लं नाही पाहिजे. डू नॉट वॉच टीव्ही वाईल द इटिंग, जेवण करताना आपण टीव्ही समोर बसलं नाही पाहिजे आणि टीव्ही पाहिली नाही पाहिजे. डू नॉट यूज मोटर व्हेकल ट्रॅव्हलिंग अ शॉर्ट डिस्टन्स, कमी अंतरासाठी आपण मोटरसायकल गाड्यांचा वापर केला नाही पाहिजे. अवॉइड द प्री कुक पॅकेज फूड, जे पॅक बंद पदार्थ असतात तळलेले आपण ते खाण्याचे टाळले पाहिजे. अडल्टरेशन ऑफ फूड, भेसळयुक्त पदार्थ. आता आपण अडल्टरेशन ऑफ द फूड म्हणजे भेसळयुक्त पदार्थांविषयी आपण माहिती घेणार आहोत. अजून मी तुम्हाला सांगतो अडल्टरेशन ऑफ फूड. अडल्टरेशन फूड म्हणजे भेसळयुक्त पदार्थ. इफ ऑर्डर अर्न मोर प्रॉफिट cheaper substance of low quality are mixed the foodstuff. These substances are called adulterant, and adding them the foodstuff is called the adulteration of the food. If the order the more profit, cheap substance, low quality, mix the food stuff is called the adulteration. आपण पाहत असतो काही ठिकाणी जास्त प्रॉफिट कमवण्यासाठी, जास्त फायदा कमवण्यासाठी काय करतात, पदार्थांमध्ये काय केली जात असते, भेसळ केली जात असते. चिपर जे स्वस्त पदार्थ असतात त्यांची काय केली जात असते, नफा मिळण्यासाठी त्यांची पदार्थांमध्ये काय केली जात असते, भेसळ केली जात असते. त्याला आपण काय म्हणतो, भेसळयुक्त पदार्थ असं म्हणत असतो. अडल्टरंट्स may even be poisonous or harmful to health. Such adulterate food is impure and harmful, also unfit for the consumption. The adulterate, the poisonous, harmful in the health. Such adulterate impure and harmful for the consumption. जे भेसळयुक्त केलेले जे पदार्थ असतात ते आपल्या शरीरासाठी कसं विषारी आणि घातक असतात. अशुद्ध जे भेसळयुक्त पदार्थ असतात ते खाल्ल्यापासून आपल्या शरीराला कसं असतात, नुकसानदायक राहत असतात. अडल्टरंट म्हणजे भेसळ. अडल्टरंट यूज टू adulterate food are such that they will remain unnoticed even when mixed with the food. Adulterant and adulterate food such are remain the unnoticed mix of the food. जे भेसळयुक्त पदार्थ असतात जास्त प्रमाणामध्ये काय केले असतात, पदार्थांमध्ये भेसळ केली जात असतं. अननोटीस अनकंट्रोल मध्ये केली जात असतात. ते भेसळयुक्त पदार्थ आपल्याला दिसून येत नाही, तसंच त्या पदार्थांमध्ये काऊन जात असतात, भेसळ होऊन जात असतात. पण आपण फूड आयटम आणि अडल्टरंट आता आपण कोणत्या कोणत्या पदार्थामध्ये कसं भेसळ केली जात असते. पहिलं मिल्क म्हणजे अडल्टरंट म्हणजे भेसळ, वॉटर, केमिकल लाईक युरिया, स्टार्च. मग दूध मध्ये आपण पाणी पाहत असतो, केमिकल, युरिया, स्टार्च असे जे पदार्थ असतात ते पदार्थ काय केले जात असतात, मिक्स केले जात असतात. चिली पावडर म्हणजे आपली लाल मिरचीची पावडर. ब्रिक पावडर पंकिन, ब्रिक पावडर, विटांचा चुरा आणि भोपळा असतो भोपळाची पावडर ही मिक्स केली जात असते. पेपरकॉर्न मीन्स काळी मिरी. पप्या सीड, काळी मिरीमध्ये पप्या सीड, पपईची सीड काय केली जात असते, बिया ज्या असतात त्या मिक्स केल्या जात असतात. आईस्क्रीम मध्ये वॉशिंग सोडा, पेपर प्लम. वॉशिंग सोडा आणि पेपर प्लम म्हणजे ज्याच्यापासून कागद तयार होतो त्याचा लद्दा बी काय केला जातो, आईस्क्रीम मध्ये मिक्स केला जात असतो. आणि वॉशिंग सोडा म्हणजे कपडे धुण्याचा सोडा बी काय केला जात असतो, मिक्स केला जात असतो. राईस मध्ये स्मॉल व्हाईट स्टोन असतात
जे सफेद दगड असतात ते मिक्स केले जात असतात. आता पीनट्स म्हणजे शेंगदाणेमध्ये बा रेडिस पेबल स्टोन्स. रेडिस पेबल स्टोन म्हणजे जे रेडिस लाल कलरच्या ज्या गारगोटे असतात ते पीनट म्हणजे शेंगदाण्यांमध्ये काय केले जात असतात, मिक्स केले जात असतात. आणि ऑलवेज रिमेंबर अडल्टरेशन of the food crime. Do not eat the adulterate food. Adulteration food the crime. Do not eat the adulterate. अडल्टरेट भेसळ करणे हे का गुन्हा आहे, म्हणून भेसळयुक्त पदार्थ खायचे नाही ते, कारण की आपल्या शरीरासाठी घातक असतात.